अनेक ठिकाणी नाराजीच्या पण घटना घडत आहेत पालकमंत्री प्रकरणावरून. आता रायगडमध्ये पण गोगावलेंची अशीच माहिती समोर येते की जाळपोळीची घटना घडतात. खरं म्हटलं तर अनेक आमदारांना नव्हे, या सरकारमधल्या प्रत्येक पक्षाची लोक आता नाराज आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही ते नाराज आहेत. त्यामुळे ह्या नाराजीला दूर करण्याचा कसा प्रयत्न करतील देव जाणो. परंतु पालकमंत्री पदावर काय काय ठिकाणी एवढी प्रतिष्ठा होती आणि त्यातच आज रायगडला जर अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर मला वाटतं हे सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि सरकार याच्यामध्ये अपयशी ठरते असं दिसतंय. म्हणजे स्वतःच्या मंत्र्यांना, स्वतःच्या मित्रपक्षांना समाधान होत नसेल तर त्यांचे समर्थक जर रस्त्यावर उतरत असेल तर महाराष्ट्रातली पहिलीच घटना. लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं पण आता सध्या परत एक हप्त्याचा जो विषय चर्चेत येतोय त्याच्यामध्ये आता परत पडताळणी केली जाते आणि परत स्वतःहून फॉर्म माघारी घ्या अशी विधान म्हणजे हे खरं म्हटलं तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की एकाही महिलेच्या भगिनीचा भाऊ म्हणून आम्ही रक्षण करणार, एकाचेही पैसे काढणार नाहीत, परत घेणार नाही असं सांगितलं. आम्ही योजना बंद करू अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडली होती. माझं त्यावेळेला बंद नव्हतं, आजही तसंच म्हणणं आहे. हा त्या लाडक्या बहिणीचा हा खरं म्हटलं तर दोष नाही. राज्य सरकारच्या वतीने योजना जाहीर झाल्यानंतर सरसकट देण्याच्या बाबतीत मला जो काही निवडणुकीचा फंडा केला होता त्याचे दोषी ह्या महिला भगिनी नसून त्याचे दोषी जे कोणी भाऊ यांना ही योजना आणताना अगदी छातीटोकपणे सांगितलं होतं त्यांची ही योजना आहे, ते त्या ठिकाणी त्यांनी ही योजनेमध्ये केलं आणि आता त्यांच्या दोष हा महिला भगिनी गेला. कारण ह्याच्यावर पीएल झालेले आहेत, ह्याच्या कोर्टामध्ये केस गेलेले आहेत आणि या कोर्टामध्ये जाताना आम्ही पण अधिवेशनामध्ये पुढच्या विचारणार आहोत. कोर्टात काही लोक गेलेले आहेत की हे जर अशा प्रकारचे लाभार्थी जर तुम्ही मी त्यावेळेला मगाशी तुम्हाला मागच्या वेळेला GR दाखवला होता, जर तुम्ही त्यावेळेला तो GR असताना सुद्धा दिलेत, कारण तुम्ही अंतर्गत सूचना केलेल्या आहेत की जेवढी अर्ज आलेले आहेत त्या सगळ्यांना द्या म्हणून, तुम्ही दिले म्हणून त्यांनी घेतले. आता त्यांच्याकडून तुम्ही पैसे वसूल करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेत असाल तर मला वाटतं की पहिलं मंत्री आणि त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे, अशी आमची मागणी ठाम राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.